दर्देदिल भाग 26. खूप रात्र होत आली होती. राहुल रोजच्याप्रमाणे आजही घरी नशेत आला होता. सायलीबद्दल मान्याने जे सांगितले होते ते राहुलचे मन खरे मानत नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर सायलीसोबत घालवलेले क्षण तरंगत होते. तो रडत खाली बसला. त्याने आपले डोळे पुसले. त्याने सायलीसोबतचे काढलेले फोटो, मित्रांनी दिलेल्या भेटवस्तू जाळण्यास सुरुवात केली. सर्व घरभर धूर पसरला होता. आईने पाहताच ती घराच्या दिशेने धावत आली. तिला राहुल कोपऱ्यात बसून रडताना दिसला. ती त्याच्याजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागली, पण राहुल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आईने त्याला कानाखाली मारत, "हे काय करतोयस?" राहुल आईकडे पाहत, "मग काय करू? सायली व मित्रांना विसरण्यासाठीच मी हे जाळत होतो." आई राहुलच्या कानाखाली मारत रडत खाली बसली. "या दारूमुळे तुझे वडील गेले आणि तू एका मुलीसाठी दारू पिऊन आयुष्याची वाट लावाय निघालास." तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, "मला तुझा हा अवतार पाहवत नाही. तुला माझी शपथ आहे, जर यापुढे दारू पिलास तर माझे मेलेले तोंड पाहतील." आई, माझ्या आयुष्यात आता मित्र राहिले नाहीत, प्रेमही राहिले नाही. बस झाले आता. मी दारू सोडेन, पण जुन्या आठवणी राहू देणार नाहीत. हे शहर सोडून आपण आपल्या गावी जाऊया." आईने त्याचे डोळे पुसत त्याला मिठीत घेतले. आईपासून दूर होत तिच्याकडे पाहत, "आई, तुझ्यापेक्षा मला ही दारू व सायली प्रिय नाही. मी सर्व सोडतो. आपण उद्याच गावी जाऊया." आई, "सर्व ठीक होईल," असे म्हणत त्याला मिठी मारली. दोघांचेही डोळे भरून आले होते. सकाळ झाली होती. सायलीच्या लग्नाचा दिवस उजाडला होता. पाहुण्यांची वर्दळ वाढली होती. सायलीच्या घरी आनंदाचे वातावरण होते. भावना कॉलेजला निघाली होती. सुरेश तिला कॉलेजपासून काहीच अंतरावर दिसला. तोच एक गाडी आली. सुरेश त्या गाडीत बसून निघून गेला. भावनाने पाहिले तर त्यात समीर बसला होता. भावनाला काहीच समजेना. तिने लगेच मान्याला फोन लावून सर्व प्रकार काय आहे ते विचारले. तो कॉलेजमध्ये असल्याने लगेच भावनाजवळ आला. गाडी गेलेली दिशा भावनाने सांगताच त्या दिशेने गाडी घेऊन निघून गेला. समीर आज खूप खुश होता, कारण त्याचा मेन पत्ता सुरेश होता. त्याच्याकडे पाहत, "सुरेश, तू जर आम्हाला साथ दिली नसती तर त्या दोघांना वेगळे करणे शक्य नव्हते." सुरेश हसत, "पैशाच्या पुढे मैत्री, प्रेम यांना किंमत नसते. जर मला एखाद्या गोष्टीसाठी एवढा पैसा मिळणार असेल तर मी कसा नाही म्हणेल. आपण आपल्या प्लॅनप्रमाणे त्यांना वेगळे केले. जर मी लगेच तुला भेटलो असतो आणि ते कोणी पाहिलं असतं तर माझं काय खरं नव्हतं. म्हणून मी तुझी इतक्या दिवसांनी भेट घेतली." समीर पैशाचे पाकिट सुरेशकडे देत, "राजसाहेब व रावसाहेब तुझ्या कामावर खुश आहेत. त्यांनी तुझ्या कामाच्या मोबदल्यापेक्षा डबल पैसे दिले आहेत." मान्याला कोठे समीर व सुरेश दिसेना. त्याने आपला मोबाईल काढून सुरेशला फोन लावला. फोन पाहता सुरेश घाबरला. तो फोन उचलून चाचपडत बोलू लागला. काहीच अंतरावर सुरेशचे घर होते. मान्या तेथेच बाजूला उभा होता. इतक्यात त्याला समीरच्या गाडीतून सुरेश उतरताना दिसला. मान्या गाडी सुरू करून तेथे जाणार तोच समीर निघून गेला. सुरेश खूप घाबरला. तो पैशाचे पाकिट लपवत मान्याजवळ गेला. मान्या रागात होता. "मान्या, गुपचूप बस गाडीवर, चल माझ्यासोबत," असे म्हणाला. सुरेश काहीच झाले नाही असा भाव आणत मान्याच्या गाडीवर बसला. मान्या त्याला घेऊन गॅरेजच्या दिशेने निघून गेला. दर्देदिल या कथेचे सर्व भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन कथेचा आनंद घ्या.